नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे. आपला प्रत्येक अवयव सुदृढ कसा राहील याबद्दल थेट तज्ज्ञांकडून आपण या कार्यक्रमातून मार्गदर्शन मिळवतो. इंजिन कसं असतं तसंच आपलं हृदय असतं असं म्हटलं जातं. कारण कार जर पार्किंगमध्ये धूळ खात राहिली, निष्क्रिय राहिली तर तिचं इंजिनही बिघडतं. पण जर आपण कार नियमितपणे चालवली तर इंजिन मजबूत राहतं आणि कार नेहमीच लांबच्या पल्ल्यासाठी, लांबच्या प्रवासासाठी तयार राहते. आणि तसंच आपल्या हृदयाचंही आहे, ते आपल्या जीवनाचं इंजिन आहे असं म्हटलं जातं. सध्या जो काही आपला स्क्रीनचा अतिवापर झालेला आहे, जी काही आपली वेगवान पण बैठी जीवनशैली झाली आहे ती घातक आहे. त्यामुळे हळूहळू आपल्या हृदयाचं नुकसान होतंय. पण व्यायाम हे त्यावरचं औषध मानलं जातं, ज्यामुळे रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, साखर, ताण असं सारं काही नियंत्रित राहू शकतं आणि परिणामी आपलं हृदय देखील सुदृढ राहू शकतं. चला तर मग व्यायाम कशा प्रकारे हृदयासाठी वरदान ठरतंय जाणून घेऊया तज्ज्ञांकडून. आजच्या या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत डॉक्टर हितेंद्र भागवतकर, ज्यांनी MBBSचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी MD इन मेडिसिन ही पदवी संपादित केलेली आहे, त्यात ते गोल्ड मेडल. तसंच त्यांनी DNB इन कार्डिओलॉजी ही पदवी देखील संपादित केलेली आहे. त्यांनी MNA MS प्रशिक्षण घेतलं दिल्लीमधून. त्याचबरोबर USA मधून त्यांनी FSCAI ही फेलोशिप संपादित केली. त्यांनी US मधून FACC ही फेलोशिप मिळवली. तसंच सिंगापूरमधून त्यांनी APSIC ही फेलोशिप मिळवली आणि त्याचबरोबर त्यांनी FISC ही फेलोशिप देखील मिळवलेली आहे. आणि सध्या ते नागपूरच्या हिंगणा भागात असलेल्या लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, डिरेक्टर ऑफ कॅथ लॅब, HOD ऑफ कार्डिओलॉजी म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार. आणि तसंच या कार्यक्रमात डॉक्टर प्रिया पालिमकर देखील सहभागी झालेले आहेत. त्यांनी MD इन मेडिसिन ही पदवी संपादित केलेली आहे. त्यांनी DNB इन कार्डिओलॉजी ही पदवी देखील संपादित केलेली आहे आणि सध्या त्या सह्याद्री हॉस्पिटल्समध्ये इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. आणि त्याचबरोबर पुण्यात त्यांचं स्वतःचं डॉक्टर प्रिया बदाम पालिमकर्स ओम हार्ट केअर सेंटर देखील आहे. आणि तसंच डॉक्टर गौतम रेगे हे देखील या चर्चेत सहभागी झालेले आहेत. ते MBBS आहेत. त्यांनी DNB इन मेडिसिन ही पदवी संपादित केलेली आहे. DNB इन कार्डिओलॉजी ही पदवी देखील त्यांनी मिळवलेली आहे. ठाण्यात ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून ते कार्यरत आहेत. आपल्या सर्वांचं या आजच्या या चर्चेत खूप खूप स्वागत आहे आणि आपण वेळ न दवडता आजच्या या चर्चेला सुरुवात करूया. सुरुवातीचाच प्रश्न आहे डॉक्टर गौतम रेगे आपल्यासाठी. असं म्हणतात की सिटिंग इज द न्यू स्मोकिंग, जे ऐकायलाच प्रचंड भयावह वाटतंय. याचा अर्थ काय नेमका डॉक्टर? बरोबर. सो नॉर्मली आपल्या बॉडीला वी कॅन थिंक ऑफ इट लाईक अ मशीन, की जेव्हा केव्हा आपलं मशीन ऍक्टिव्ह असतं तेव्हा ऑल द पार्ट्स आर वर्किंग वेल. आताच्या काळात जेव्हा आपल्याकडे वेगवेगळे प्रकारचे खुर्च्या, सोफे, बेड असे तयार झालेत, सो आयदर वी आर स्लीपिंग, सिटिंग, बट प्रॅक्टिकली नॉट स्टँडिंग ऑर वॉकिंग. आणि उभं राहणं हे खूप कमी झालंय. त्याच्यामुळे फक्त जर माणूस बसून असेल तर त्याच्यामुळे लठ्ठपणा येतो आणि लठ्ठपणा झाल्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल, शुगर आणि BP वाढतं आणि हे वाढल्यामुळे अल्टिमेटली हार्ट अटॅकची रिस्क वाढते, जे स्मोकिंगनी पण होतं. त्याच्यामुळे नाव वी थिंक दॅट सिटिंग द न्यू स्मोकिंग. आणि तेवढंच महत्व त्याला आहे की असं वाटतं की बाबा फक्त बसून आहे 4 तास तर त्यांनी काय फार फरक पडणार आहे, पण नाही. मसल्सना बऱ्यापैकी इंजुरी होते कंटिन्युअस बसून राहिलो तर, आणि त्याच्यामुळे हे सगळे रोग पुढे तयार होतात. अच्छा, आजचा आपला विषयच आहे की व्यायाम कसं आपल्या हृदयासाठी वरदान ठरतंय. नेमकं कसं फायदेशीर ठरतं व्यायाम, डॉक्टर हितेंद्र? हृदय हा खूप आपल्या शरीराचं खूप इम्पॉर्टंट ऑर्गन आहे. तर जे आपले कॉमन व्यायाम म्हणजे वॉकिंग, जे मुख्य म्हणजे ब्रिस्क वॉकिंग, त्याचप्रमाणे सायकलिंग आणि काही एन्ड्युरन्स एक्सरसाइज हे हृदयासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. वॉकिंग संदर्भात म्हणजे आपल्याला मिनिमम दिवसाचे 30 ते 40 मिनिटं वॉकिंग करायला पाहिजे ऍट अ मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज. आणि कमीत कमी आठवड्यातून 5 दिवस 30 ते 40 मिनिटं वॉकिंग खूप आवश्यक आहे आपल्या हार्टला हेल्दीच ठेवायला. त्याचप्रमाणे जसं जसं आपलं स्टॅमिना वाढतं तर हे वॉकिंग आणि सायकलिंग याची इंटेन्सिटी आपण 30 ते 40 मिनिटं पासून 40 ते 60 मिनिटं वाढवायला पाहिजे. म्हणजे कसं आहे की आपला हेल्थ, बॉडी आणि हार्ट अजून हेल्दी राहणार. त्याचप्रमाणे अजून मुख्य इम्पॉर्टंट एक्सरसाइजेस आहे म्हणजे ते योगा आणि स्ट्रेचिंग एक्सरसाइज. योगा आणि स्ट्रेचिंग एक्सरसाइजने आपलं बॉडी रिलॅक्स होते. त्याचप्रमाणे आपला जो स्ट्रेस लेवल आहे ते कमी होतं आणि आपलं ब्लड प्रेशर पण मेंटेन होतं. दुसऱ्या प्रकारचे म्हणजे एन्ड्युरन्स एक्सरसाइज, ज्याच्यामध्ये हँड ग्रिप मॅन्युअर आणि बरेच पाठीचे आणि पायांचे एक्सरसाइज असतात.
त्याच्याने आपल्या मसलचं स्ट्रेंथ वाढतं. स्ट्रेंथ वाढल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये फॅट आणि करण्यामध्ये ऍक्टिव्हिटी करण्यामध्ये आपल्याला एनर्जी भेटतं. त्याचप्रमाणे हे हार्टसाठी पण बेनिफिशियल असतात. सो हे खूप आवश्यक एक्सरसाइज आहे. त्याचप्रमाणे आपल्याला दिवसात कमीत कमी 300 ते 400 कॅलरीज बर्न करणं खूप आवश्यक आहे आणि आठवड्यात 1000 ते 2000 कॅलरीज बर्न करणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी रेग्युलर वॉकिंग कमीत कमी 30 ते 40 मिनिटं, नाही तर आठवड्यात कमीत कमी 150 मिनिटाचं ब्रिस्क वॉकिंग व सायकलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. योगा आणि आयसोमेट्रिक एक्सरसाइजेस खूप इम्पॉर्टंट आहे. याच्याने आपलं शरीर आणि आपलं हेल्थ हेल्दी राहणार. त्याचप्रमाणे हार्टशी असोसिएटेड जे प्रॉब्लेम्स आहे, ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक, आणि याचं प्रमाण कमी राहणार. त्याचप्रमाणे शुगर पण कंट्रोल करण्यामध्ये एक्सरसाइज आणि प्रॉपर रुटीन खूप आपल्याला हेल्प करतं. आपल्या रक्तदाबासाठी व्यायाम म्हणजे जणू औषध मानलं जातं, ते कसं डॉक्टर प्रिया? व्यायाम नक्कीच औषध ठरू शकतो रक्तदाबासाठी. बेसिकली आपण जर व्यायाम केला, आपण हार्टच्या हेल्थसाठी ऍज अ प्रिस्क्रिप्शन आपण ऍडवाइस करतो की ऍटलीस्ट 30 मिनिट्स ऑफ एरोबिक एक्सरसाइज, मॉडरेट इंटेन्सिटी, म्हणजे खूप इंटेन्स नाही, मॉडरेट एक्सरसाइज पाहिजे. आणि एरोबिक एक्सरसाइज पाहिजे, म्हणजे जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग, त्यापैकी कुठलाही चालेल. आणि ऍटलीस्ट 30 मिनिट्स फॉर 5 days इन अ वीक. एवढं आपण जर 150 मिनिटचं एक्सरसाइज दर आठवड्यात केलं तर हार्ट हेल्थसाठी खूप उपयोगी होईल. आणि त्याच्याने आपलं ब्लड प्रेशर 5 ते 7 मिलीमीटर मर्क्युरीनी कमी होऊ शकतो. त्याशिवाय रेग्युलर एक्सरसाइज करून जर थोडासा वेट लॉस केलं तर तो वेट लॉसनी पण आपला जो आहे रक्तदाब कमी होऊ शकतो. डॉक्टर हितेंद्र यांनी आपल्याला सांगितलंच आहे की कोणते व्यायाम हे आपल्या हृदयासाठी फायदेशीर ठरतात. डॉक्टर गौतम, व्यायाम कशा प्रकारे रक्षण होतं? सो मगाचं जसं आपण उदाहरण दिलं की आपण मशीन सारखा जर विचार केला तर जेव्हा माणूस व्यायाम करतो तर व्यायाम केल्याच्या नंतर आपलं मसल जे असतात ते हे ग्लुकोज वापरू लागतात, ऑक्सिजन वापरू लागतात आणि जॉईंट्स ऍक्टिव्ह राहतात. सो हे केल्याने ओव्हरऑल शुगर पण कमी होते. शुगर कमी झाल्याने आणि ऑक्सिजन वापरल्याने ओव्हरऑल बीपी कमी होतं आणि बीपी कमी झाल्यामुळे ओव्हरऑल एक सिनर्जिस्टिक म्हणजे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो बॉडीमध्ये. आणि ते झाल्याने ओव्हरऑल हार्ट इन्सिडन्स कमी होतो, म्हणजे ब्लॉकेजेसचा इन्सिडन्स कमी होतो. आणि ज्यांना ब्लॉकेजेस असतील त्यांना अंडर मेडिकल सुपरविजन आपण एक्सरसाइज पण सांगतो, कारण हे ब्लॉकेजेस स्टेबल होतात. स्टेबल झाल्याने त्यांना एक नॅचरल बायपास सारखी मदत पण होऊ शकते. त्याच्यामुळे फॉर मोस्ट पेशंट्स ऑफ हार्ट डिसीज एक्सरसाइज इज रिकमेंडेड अंडर मेडिकल सुपरविजन. डॉक्टर हितेंद्र, बऱ्याच जण महिलांचं असं म्हणणं असतं की आम्ही घरात आमचं घरात प्रचंड व्यायाम होतो, आम्ही खूप चालतो, पण खरंच घरातली कामं आणि चालणं एवढं पुरेसं आहे का हृदयाच्या आरोग्यासाठी, की या पलीकडे आपण एक अर्धा तास द्यायला पाहिजे वेगळ्या व्यायामांसाठी? घरचं जे काम वगैरे असतं ते आपलं डेली रुटीनचं व्यायाम असतं, त्याच्याने बॉडीला फार काही बेनिफिट भेटत नाही. मुख्य म्हणजे तुम्हाला कमीत कमी घरचं काम थोडासा संपल्यानंतर कमीत कमी 20 ते 30 मिनिटं वॉकिंग, नाही तर योगा, प्राणायाम आणि बाकी एक्सरसाइज करणं खूप आवश्यक आहे. कारण की हेच एक्सरसाइज आणि आयसोमेट्रिक एक्सरसाइज आपल्या शरीराला आणि हार्टला स्ट्रॉंग ठेवतं. सो त्याचप्रमाणे जे आपले एक्सरसाइजेस आहे जसं ब्रिस्क वॉकिंग, सायकलिंग आणि योगा, याच्याने आपले हार्ट हेल्दी राहतं. त्याचप्रमाणे रिस्क फॅक्टर्स म्हणजे शुगर, बीपी आणि कोलेस्ट्रॉल हे कंट्रोलमध्ये राहतं आणि आपलं हार्ट आणि बॉडी हेल्दी राहतं. म्हणून कमीत कमी 30 ते 40 मिनिटं ऑफ डेली एक्सरसाइज आणि आठवड्यातून मिनिमम 5 दिवस हे करणं खूप आवश्यक आहे. आणि त्याच्याने आपलं हार्ट पण हेल्दी राहणार, बॉडी पण हेल्दी राहणार. म्हणून ते म्हण आहे की रोज आधा घंटा चलना लंबे अरसे तक आपकी सेहत को बना के रखता है. आजकाल जर आपण पाहिलं तर अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा मधुमेह आढळतो. आपल्या रक्तातली साखर नियंत्रित राहण्यासाठी आणि मधुमेह नियंत्रित राहण्यासाठी व्यायाम किती फायदेशीर असतो डॉक्टर गौतम? मधुमेह असताना एक आपण मेटाबॉलिक सिंड्रोम नावाचा आजाराचा युजली विचार करतो, ज्याच्यामुळे लठ्ठपणा येतो, शुगर येतं, कोलेस्ट्रॉल येतं आणि बीपी येतं. सो ह्या गोष्टी एकमेकांशी इंटरॅक्ट केल्याने ज्यांचं शुगर वाढते त्यांची कोलेस्ट्रॉल आणि बीपी पण वाढतं आणि वाईस वर्सा. त्याच्यामुळे आपण जेव्हा व्यायाम करू लागतो तेव्हा 2 गोष्टी होतात. एक तर हे व्यायाम करणारे मसल्स ही ती शुगर पिकअप करतात आणि ती पिकअप केल्यामुळे स्पंजसारखं त्याचं हळूहळू आपली शुगर, बॉडीची शुगर कमी व्हायला लागते. दुसरी गोष्ट की व्यायाम केल्यानंतर
आपल्या बॉडीमध्ये एक इन्सुलिन सेन्सी ही जास्ती तयार होते. म्हणजे काय की आधी जर हा मसल जो आहे हा जर 20 मिलीग्राम उचलत होता शुगर, तर तो आता 40 ते 50 मिलीग्राम उचलू शकतो. क्षमता त्याची वाढते. ह्याला इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणतात. सो व्यायामाने इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते आणि त्यांनी आपल्याला हे सगळे फायदे दिसतात. खरं तर ना डॉक्टर, व्यायामासाठी दररोज अर्धा तास हा द्यायलाच हवा जर आपल्याला सुदृढ राहायचं असेल तर. पण खरोखर काही जणांची लाईफस्टाईल किंवा जीवनशैली जी असते ती प्रचंड व्यस्त असते, त्यांना व्यायामासाठी ही वेळ मिळू शकत नाही. अशा वेळी काय करावं? म्हणजे आठवड्यातून किती वेळा व्यायाम करणं आवश्यक आहे? डॉक्टर हितेंद्र. बघा, कसं आहे की आपलं सगळ्यांचं लाईफ खूप बिझी राहतं, पण आपल्याला कमीत कमी 24 तासामधून अर्धा ते पाऊण तास आपल्या स्वतःसाठी वेगळं काढणं खूप आवश्यक आहे. कारण की ऍट द एंड जर आपण हेल्दी राहू, आपलं हार्ट चांगलं राहील, त्याच्यानंतरच आपण पुढे वी कॅन हॅव अ लॉंग लाईफ. तर म्हणून कमीत कमी अर्धा तास, एक तर सकाळी उठून कामामध्ये जाण्याच्या अगोदर आल्यानंतर कमीत कमी तुम्ही अर्धा तास डेडिकेट करा. नॉर्मल वॉकिंग, ब्रेस्ट वॉकिंग करा, माइल्ड स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा 15 ते 20 मिनिटं. हे सफिशियंट राहतं आपल्या हार्टला आणि हेल्थला मेंटेन ठेवायला. तर म्हणून मिनिमम अर्धा तास ते पाऊण तास आपल्या बॉडीसाठी आणि हेल्थसाठी स्पेअर करणं खूप आवश्यक आहे. अगदीच अगदीच. पण खरं तर व्यायामात आपल्या शरीराची खूप हालचाल होते, त्याच्यामुळे दम लागू शकतो. जर एखादी व्यक्ती आधीच हृदयविकाराशी झुंज देत असेल तर तिने व्यायाम करणं किती सुरक्षित आहे? त्यामुळे तिचा आजार वाढू शकत नाही. डॉक्टर प्रिया. तर व्यायाम सुरक्षित आहे की नाही ते पहिले तुम्ही तुमच्या कार्डिओलॉजिस्टशी कन्सल्ट केलं पाहिजे. तर ते सांगतील तुम्हाला की तुम्ही कुठल्या रिस्क कॅटेगरीमध्ये आहात. जर तुम्ही 2D इको केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की हार्टचं पंपिंग किती आहे. जर हार्टचं पंपिंग 40% पेक्षा कमी असेल, थोडंसं रिस्क फॅक्टर्स वाढतात. त्यामुळे जे आहे एक्सरसाइज खूप ग्रेडेड करायला पाहिजे. ग्रेडेड म्हणजे ग्रॅज्युअली आपण लो इंटेन्सिटी वरून हळूहळू इंटेन्सिटी वाढवत जायची. ते पण सुपरवाइज्ड असलं पाहिजे. आपला जो हार्ट रेट आहे तो खूप हाय नाही जायला पाहिजे. आपल्या टार्गेट हार्ट रेट, आपण एक टार्गेट हार्ट रेट असते प्रत्येक माणसाची, दॅट इज 220 मायनस युअर एज. त्याचं 80%, 85% जर अचीव्ह झालं, दॅट इज सफिशियंट. सो वी डोंट वॉन्ट यू की तुम्ही खूप जास्त इंटेन्स एक्सरसाइज केली पाहिजे. पण काही लोक असतात ज्यांचं हार्ट अटॅक झाल्यानंतर सुद्धा हार्टचं पंपिंग नॉर्मलवर येऊन जातो. दे कॅन डू लिटल हायर इंटेन्सिटी एक्सरसाइज ऑल्सो. पण जे काय आहे ते आपल्या कार्डिओलॉजिस्ट किंवा कार्डियक रिहॅबिलिटेशन प्रोग्राम जॉईन करून त्यांच्या सल्ल्यानुसारच केलं पाहिजे. आणि इट शुड ऑलवेज बी ग्रेडेड. बाय ग्रेडेड मी असं म्हणते की स्टार्ट विथ लो इंटेन्सिटी आणि हळूहळू एक्सरसाइज इंटेन्सिटी वाढवायची किंवा फ्रिक्वेन्सी वाढवायची किंवा जे रेपिटेशन्स आहे ते वाढवायचे. अगदीच. व्यायाम करताना सुद्धा काळजी घ्यायला हवी, मान्य आहे. पण आजकाल जिममध्ये तरुण व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या बातम्या कानावर पडतात. अगदी चिमुकली नाचताना पडली आणि तिथेच तिचा मृत्यू झाला, अशाही बातम्या आपण ऐकतो. याबद्दल आपण काय सांगाल? डॉक्टर गौतम. बरोबर, तो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण खूप वेळेला ना असे व्हिडिओजमध्ये आपल्याला दिसतं की माणूस ट्रेडमिल करताना तिथेच पडला. अशा वेळेला लोकांना कळत नाही काय करायचं. मग त्यावेळेला काहीतरी पाणी मारणं किंवा असं गोष्ट केली जाते. पण मेनली हा माणूस का पडलाय? हा माणूस पडलाय कारण त्याचा हृदयाचा फंक्शन म्हणजे हृदय बंद पडलाय आणि त्यावेळेला तो हृदय चालू करणं ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. हा हृदय चालू करण्यासाठी ज्याला आपण CPR म्हणतो, म्हणजे नॉर्मली हार्ट हा पंप असतो. पंप जर काम करत नसेल तर आपल्याला बाहेरनं त्याला पंप करायला पाहिजे, जेणेकरून मेंदूला रक्तपुरवठा राहतो, बाकी स्नायूंना रक्तपुरवठा राहतो. सो असा माणूस पडला तर पहिले आपण पल्स चेक करतो की बाबा पल्स आहे का, ज्याच्यामुळे हृदयाचं काम आहे काय समजतं. पल्स नसेल आणि श्वास चालू नसेल तर इमिजिएटली आपल्याला CPR चालू करायला पाहिजे, मदत मागवायला पाहिजे की एकटं माणूस करू शकत नाही. सो कॉल फॉर हेल्प, स्टार्ट CPR आणि त्याच्याबरोबर थिंक ऑफ शिफ्टिंग टू नियर बाय सेंटर, जवळच्या जवळ जिकडे आहे तिकडे CPR करत नेल्याने फायद्याचं राहतं. अच्छा. डॉक्टर हितेंद्र, पूर्णपणे आपलं शरीर एकूणच स्वस्थ राहावं, मस्त राहावं याच्यासाठी व्यायामाची भूमिका अतिशय महत्वाची असते. पण प्रामुख्याने हृदयविकारांचा जर आपण विचार केला तर व्यायामामुळे हृदयविकार हे तात्पुरते टळू शकतात की पूर्णपणे बरे होऊ शकतात किंवा आपली त्याच्यातून पूर्णपणे मुक्तता होऊ शकते?
नाही, व्यायाम आणि एक्सरसाइजमुळे तात्पुरता आपण या गोष्टींना पुढचे जे साईड इफेक्ट्स आहे आणि पुढचे जे हार्टचे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो. पण त्याला ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला बेसिक हृदयामध्ये काय विकार आहे ते समजून बेसिक इन्व्हेस्टिगेशन ECG, इको आणि एंजिओग्राफी करून त्याप्रमाणे औषधी घेऊन त्याला, नाही तर पुढची ट्रीटमेंट म्हणजे एंजिओप्लास्टी बायपास करून त्याला ट्रीट करणं खूप आवश्यक आहे. एक्सरसाइज आणि व्यायाम आणि योगा हे आपल्या हार्टला स्ट्रॉंग ठेवतात आणि पुढचे डिसीज प्रिव्हेंट करतात. बट इट इज नॉट द क्युअर. हे ट्रीटमेंट नाही आहे, हे फक्त प्रिव्हेन्शन आहे आपल्याला बॉडीला आणि हार्टला स्ट्रॉंग ठेवायला. अगदीच. खरं तर आपण सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. डॉक्टर प्रिया, आपलं हृदय हे कायम सुदृढ राहावं आपल्या प्रत्येक प्रेक्षकाचं आणि सर्वांचंच, यासाठी अगदी मोलाचा असा काय सल्ला द्याल आपण? आपलं हृदय कायम व्यवस्थित राहावं त्यासाठी एक्सरसाइज हे खूपच महत्वाचं. रोज आप एक्सरसाइज कीजिए, चलिए, मन खुश रखिए. और अगर आपके कोई रिस्क फैक्टर्स हैं, म्हणजे बीपी, डायबिटीज वगैरह, हाई कोलेस्ट्रॉल, वो सब रिस्क फैक्टर्स को कंट्रोल में रखिए. हे तुम्ही जर केलं तर तुमचं हृदय नक्कीच स्ट्रॉंग राहील अँड हार्टच्या आजारांपासून तुम्ही लांब राहणार. अगदीच. खरं तर आपल्या जीवनशैलीत विविध घटक असतात. जसं आपण सांगितलं की दररोज व्यायाम करणं अतिशय महत्वाचं असतं. शिवाय आपली झोपही पुरेशी असायला हवी आणि सर्वात महत्वाचा असतो तो सकस आहार. आहाराबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल? प्रामुख्याने हृदयाचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी आहार कसा असावा? सो मेनली आपल्याला डीप फ्राईड आयटम्स नको आहेत, डीपली सॉल्टेड म्हणजे मिठातले प्रोडक्ट्स नको आहेत आणि प्रोसेस प्रोडक्ट्स नको. म्हणजे पाकिटात जे मिळतं तसे प्रोडक्ट्स नको आहेत, कारण ह्याला आपण अल्ट्रा प्रोसेस्ड म्हणतो. हे आपल्याला अवॉइड करायचंय. काय खाऊ शकतो आपण? तर ओव्हरऑल आपल्या भाज्या, फळं आणि मेनली सलाड हे इंटेक जर आपलं जास्ती असेल तर ओव्हरऑल ते बॉडीला फायद्याचं राहतं. आपण ऑइली फ्राईड फूड्स नाही खायला पाहिजे ज्याच्यामध्ये ट्रान्स फॅट्स किंवा सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स हाय असतील. आपलं जे डाएटमध्ये ऑइलची मात्रा ती नेहमी कमी असायला पाहिजे. सॉल्टची मात्रा पण कमी असायला पाहिजे. फ्रेश फ्रुट्स, व्हेजिटेबल्स हे जास्त घ्यायला पाहिजे आणि लीन प्रोटीन घ्यायला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर रेड मीट नाही घ्यायला पाहिजे. चिकन विदाउट द स्किन, एग व्हाईट, फिश हे ठीक आहे. प्रॉन्स आणि शेलफिश अवॉइड केले पाहिजे. अँड इन्क्रीज द ग्रीन्स, म्हणजे तुमच्या आहारामध्ये व्हेजिटेबल्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, सॅलेड्स, फायबर डाएट, फ्रुट्स हे सगळं इन्क्रीज केले. ड्राय फ्रुट्स जे आहे, जे रिच आहे काही ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मध्ये, जसं वॉलनट्स आहे, फ्लॅक्स सीड्स आहे, त्याचं सेवन तुम्ही इन्क्रीज केलं पाहिजे. आता आलेलो आहोत आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे. आपण या चर्चेत सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपल्या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांचे मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी24 तास. सॉरी यार, बोलायला वेळच नाहीये. अमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल चालू आहे. आजच रजिस्ट्रेशन करा आणि तुमचा व्यवसाय जगासमोर आणा. टाटा इंट्रा गोल्ड मध्ये आहे टेम्पटॉर, इतरांच्या तुलनेत अधिक कूलिंग पॉवर. सोबतच आहे देशाचे सर्वोत्तम ट्रक्स बनवणाऱ्या टाटाचा भरोसा. यंदाच्या सणासुदीला टाटा मोटर स्मॉल कमर्शियल व्हेकल सोबत मिळवा 32 इंची LED टीव्हीची भेटवस्तू. हँडवॉशची ऍड आहे ना. एक डॉक्टर असेल, एक लहान मुलगा ज्याचे 2 अस्वच्छ हात आणि एक सुपर स्मार्ट मम्मी, हो ना? चला हँडवॉश द्या. अरे हा तर सॅशे आहे. मॅम, हा सॅशेच हँडवॉश आहे. याची मॅजिकल पावडर पाण्यात मिसळा, शेक करा आणि साबणाच्या किमतीत गोदरेज मॅजिक हँडवॉश तयार. नाउ दॅट्स मॅजिक. स्काई LED लाया है A+ ग्रेट पैनल, 4K पिक्चर क्वालिटी, अवार्ड विनिंग क्वालिटी, गूगल असिस्टेंट रिमोट. स्काई LED, ब्रिंग हॅपीनेस. या मिसेस मोरे माझे पांढरे केस मोजतायत की काय? 24
24 पांढरे केस नाही 24वा फ्लोर. पांढऱ्या केसांमुळे आता स्वतःशीच बोलू नका, फक्त कलर करा. गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम मध्ये आहे एलोवेरा, सॉफ्ट आणि शाइनी. गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम. क्या आपको है आकर्षक बचत विकल्पों की तलाश? LIC प्रस्तुत करता है नवजीवन श्री सिंगल प्रीमियम प्लान. एक मुश्त प्रीमियम राशि जमा करें, जीवन बीमा कवर का आनंद उठाएं, परिपक्वता पर गारंटीकृत निश्चित राशि प्राप्त करें. तरलता विकल्प भी उपलब्ध. अभी खरीदें. मौजूदा पॉलिसी धारकों के लिए आकर्षक छूट, नियम और शर्तें लागू. क्रिकेट हो या एक्टिंग, सबसे इम्पोर्टेंट चीज होती है टाइमिंग. आपको तो पता ही होगा. चितड़े बाकरवड़ी के लिए टाइमिंग की कोई जरूरत ही नहीं है. एनी टाइम रेडी. और चितड़े बाकरवड़ी, जस्ट गेट इट and eat it. चितळे बाकरवडी, चितळे बाकरवडी, चितळे बाकरवडी. ओहो, लाईट गेले. आधी जुनं मशीन बंद व्हायचं आणि मग डासांमुळे बाळ जागं व्हायचं. पण जुन्या गुड नाईटच्या तुलनेत नवीन गुड नाईट बनलाय अशा ऍडव्हान्स फॉर्म्युलाने, जो चालतो 20 गेल्यानंतर 2 तासांपर्यंत. नवीन गुड नाईट लिक्विड. 12 तक. Malkist. Rich creamy cheese or 14 crunchy layers. Malkist can't resist. अरे रात्रभर इतरांची वाट पाहत उभा राहणार का? हिट अँटी रोच जेल, जे झुरळांना बाहेर खेचतं. ते येईल, खाईल आणि मरून जाईल, आणि मग इतर झुरळांनाही मारून टाकेल. सकाळपर्यंत सगळे मरतील. हिट अँटी रोच जेल आता 99 रुपयांच्या पॅक मध्ये देखील. वेदर रिपोर्ट्स प्रस्तुत करता एक्साइड होम इन्व्हर्टर्स. हाय. हॅलो. खिडकीजवळ बसणार? काय ताई, मी कुठे बघू शकते? त्यात काय, चल एकत्र बसून बघूया. ढगांच्या पाठीवर तो असाय. ताई, तुम्ही किती सुंदर आहात. ते कसं? जे मनाने चांगले असतात ना, तेच सुंदर असतात. अशाच नैसर्गिक चांगुलपणाने भरपूर गोदरेज नंबर 1 मनाने सुंदर. जोडी ऍप मराठीमध्ये असल्यामुळे रजिस्टर करणे सोपे झाले. मी खूप खुश आहे. मला माझ्या मनासारखा जोडीदार मिळाला. जोडी ऍप ही डिप्लोमा 12वी 10वी आणि त्याखालील सर्व लोकांसाठी विवाह सेवा आहे. राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण आहे लक्की, कारण कॅशबॅक आहे नक्की. गोल्ड जिंका, मोबाईल जिंका, सोबत शानदार कारही जिंका. प्रत्येक बरणीवर संधी 4ही संधी धमाकेदार. आता राम बंधू लोणच्या सोबत प्रत्येक जण जिंकेल. जिंदा दिल ताजेपणा सिंथॉल लाईव्ह सोबत. लाईव्ह इज ऑसम. अहो वहिनी, तुमचं घर तर म्हणजे खूपच सुंदर दिसतंय. अच्छा, काय केलं सुरुवातीपासून सांगा ना प्लीज. हो, तर आम्ही स्नोसेम लावला. अच्छा, आणि लावला स्नोसेम. अरे तू ते सांगितलंस वहिनी. आम्ही लावला स्नोसेम आणि स्नोसेम. बेटा तू माझा ऐक. आम्ही स्नोसेम लावला आणि स्नोसेम. समजलं का की जेव्हा स्नोसेम लागेल तेव्हा आणखी काहीही नाही दिसणार. पाहुणे, ओ नो, आणि बाथरूमची ही अवस्था. मागच्या वर्षाचा फेस वॉश तू फेस लपव. अरे पण हा दुर्गंध कसा लपवशील? गोदरेज एअर पॉकेट. याची पॉवर जेल टेक्नॉलॉजी ठेवी बाथरूम फ्रेश 30 दिवसांपर्यंत. गोदरेज एअर पॉकेट न पसरवी. नमस्ते. आजचा विषय जो आहे तो आहे न्यूरोपॅथिक पेन अँड इट्स मॅनेजमेंट. न्यूरोपॅथिक पेन म्हणजे नसांचं दुखणं. याचे सिम्पटम्स म्हणजे खेच लागणं, मुंग्या येणं, ओढ लागणं. हे बेसिकली आपल्या पाठीच्या दुखणं आणि मानेच्या दुखण्यामुळे होतात. हे सगळं आपण 80 ते 90% गोष्टी व्यायाम आणि गोळ्या औषधांनी कमी करू शकतो. म्हणून माझा असा निरोप असेल सगळ्यांनाच की अंगावरती काढू नये. योग्य ते डॉक्टरांना ज्या ज्या वेळेला सल्ला घेणे. शाळेत आपण जे व्यायाम करतो ते व्यायाम चालू ठेवा, मानेचे व कमरेचे. आणि गोळ्या औषधांनी हे ठीक होऊ शकतं. प्रत्येक वेळेला ऑपरेशन लागतं असं गरजेचं नसतं. प्लीज टेक ऍडवाइस आणि टेक केअर ऑफ युअरसेल्फ. थँक्यू.
बॉस? बॉसचा बॉस? त्या नारपट लोक आले ना. पार्क अव्हेन्यू अमेझॉन वुड्स. टाळ्याही तर 4 पटीने वाजतील. प्रत्येक स्प्रे मध्ये 4 पट परफ्यूम. पार्क अव्हेन्यू अमेझॉन वुड्स. ह्या दिवाळीत स्टायलिश पूजा बनून आली आहे. वर्षानुवर्ष मिसिंग दादा एकाचा 2 नाही 3 होऊन आलाय. मामीच्या नादात मामा चुकीची चप्पल घालून आले. तुमची दिवाळी ही अशीच आपल्या माणसांसोबत स्पेशल होऊ दे. पॅरागॉन कडून तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी. लपलेलं एक झुरळही वातावरण बिघडवू शकतं, म्हणून वापरा लाल हिट. हे लपलेल्या झुरळांना ठार मारतं. लाल हिट, लपलेली झुरळं ठार करा. टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड, मेट शेड्यूल्ड बँक, भरोसे का बँक, भविष्य का बँक. नगर परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर. अनुसूचित जाती महिलांसाठी 17 तर 34 नगराध्यक्ष ओबीसी महिलांसाठी राखीव. परळी, पंढरपूर, कागल, कळमनुरीसह 68 नगर परिषदा खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव. मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर. 227 प्रभागांच्या रचनेला मंजुरी. महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग. बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार. आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार. अजित पवारांच्या विरोधात षडयंत्र रचलं जातंय. अजित पवारांना संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा जरांगेंचा आरोप. तर पवारांना कुणीही संपवू शकत नाही, भुजबळांची प्रतिक्रिया. यंदा दिवाळीतही आनंदाचा. आर्थिक चणचणीमुळे आनंदाचं शिधा योजना कायमची बंद होण्याची शक्यता. आणि मराठी मनोरंजन विश्वातला भव्य